नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन ऑफ विटस्टोन्स ब्रिज. तर विटस्टोन्स ब्रिजचे आपण ॲप्लिकेशन पाहायचे. त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. तर ह्या मीटर ब्रिजचे आपण फर्स्ट सर्किट कनेक्शन पाहूयात. नाव कन्सिडर दिस डायग्राम. In this case, meter bridge consists of a wire of uniform cross section and 1 meter in length stretched on a meter scale which is fixed on a wooden table. तर मीटर ब्रिज मध्ये ही युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची 1 मीटर वायर असते आणि ही 1 मीटर वायर जी आहे स्ट्रेच करून त्या मीटर स्केलवरती, आणखी मीटर स्केल जे आहे ही वुडन टेबलवरती फिक्स केलेलं असते. इथं ह्या डायग्राममध्ये पहा AB ही मीटर स्केल आहे. या मीटर स्केलवरती युनिफॉर्म क्रॉस सेक्शन वायर ही या A आणि B ह्या टर्मिनलमध्ये फिक्स केलेला आहे. वुडन टेबल जे आहे वुडन टेबलवरती मीटर स्केल असते. A single metallic strip separates the two L-shaped strips, leaving two gaps, left gap and right gap. तर सेंट्रल एक स्ट्रेट मेटॅलिक प्लेट आहे. लेफ्ट साईडला इकडे एल शेप प्लेट आहे. राईट साईडला इथे एक एल शेप प्लेट आहे. या दोन एल शेप प्लेट आणखी सेंटरची स्ट्रेट प्लेट ह्याच्यामध्ये जे गॅप तयार झाला हा लेफ्ट साईडचा गॅप ज्याला लेफ्ट गॅप म्हणायचं LG. राईट साईडला जो गॅप तयार झाला याला म्हणायचं राईट गॅप. Usually an unknown resistance X is connected in the left gap and a resistance box is connected in the other gap. तर ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा रेजिस्टन्स आपण जनरली लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट करतो X. त्यानंतर राईट गॅप जे आहे राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करतो आपण इथं. गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन C अँड जॉकी J. C पॉईंट आणखीन जॉकीचा हा जे पॉईंट आहे या दोन्हीच्या मध्ये हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करायचा आहे. आणखीन A आणि B जे ह्या पॉईंट्समध्ये इथं बाहेरून एक एक्सटर्नल बॅटरी आणखीन की थ्रू रिओस्टॅट हे कनेक्ट केलेलं आहे. हेच आपण इथं ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहायचं आहे. हे कनेक्शन थोडंसं यामध्ये पॉईंट्समध्ये चेंज केले चेंजेस आहेत. C च्या ऐवजी तर D घेतलेला आहे, B च्या ऐवजी तर C घेतलेला आहे. फर्स्ट इन लेफ्ट गॅप कनेक्ट अननोन रेजिस्टन्स. मीटर ब्रिजचं लेफ्ट गॅप जे आहे हा लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स कनेक्ट करायचा. इथं कनेक्ट केलेला आहे हा लेफ्ट गॅप आहे. इतर अननोन रेजिस्टन्स हा कनेक्ट केलेला आहे. दोन लेफ्ट गॅपचे हे पॉईंट आहेत. हा अननोन रेजिस्टन्स आहे ही वायर. त्यानंतर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ जे गॅल्व्हनोमीटर आहे हे D पॉईंटला कनेक्ट करायचं आहे मीटर ब्रिजच्या. सेंटरचे हे सेंटर गॅल्व्हनोमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. हा पॉईंट इथे कनेक्ट केलेला आहे गॅल्व्हनोमीटरला. आणखीन गॅल्व्हनोमीटरचं पॉझिटिव्ह जे आहे हे आपण जॉकीला जोडायचं आहे. तर गॅल्व्हनोमीटरचं हे पॉझिटिव्ह आहे हे टर्मिनल आपण जॉकीसाठी कनेक्ट करतोय. इथं ही जॉकी आहे म्हणजे ज्याला स्लायडिंग कॉन्टॅक्ट म्हणतो आपण. हे आपण ह्या वायरवरती स्लायडिंग करू शकतो. हा स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे याला आपण जॉकी म्हणतो. त्यानंतर रेजिस्टन्स बॉक्स जे आहे हा रेजिस्टन्स बॉक्स आपण राईट गॅपमध्ये कनेक्ट करायचा आहे. इथं हा राईट गॅप आहे. इथून आपण हा रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करतोय. आपण हा राईट गॅप आहे. इथून एक वायर आपण या दोन वायर ज्या आहेत ह्या दोन वायर दोन टर्मिनलला रेजिस्टन्स बॉक्सच्या कनेक्ट करायचे आहेत. हे पहिलं टर्मिनल आहे. दुसरं टर्मिनल दुसऱ्या स्क्रूला कनेक्ट केलं आहे. म्हणजे या दोन्ही लेफ्ट गॅप राईट गॅपचे जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये कनेक्ट केलं. त्यानंतर C पॉईंट जे आहे हा निगेटिव्ह टर्मिनलला प्लग की करायचा आहे. इथं आपण C घेतला आहे पण डायग्राममध्ये तो B आहे. इथून आपण हा निगेटिव्ह टर्मिनलला बॅटरी प्लग कीचं जे अदर टर्मिनल आहे हे प्लग कीचं अदर टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचं आहे. हे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचं आहे. आणखीन बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे हे A पॉईंटला कनेक्ट करायचं आहे. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे हे उलटी पोलॅरिटी झाली तर चुकलेलं आहे. हे A टर्मिनलला कनेक्ट केलं आहे. Aला कनेक्ट केलं आहे. असं हे मीटर ब्रिजचं सर्किट कनेक्शन आहे. A cell of EMF E along with a key and a rheostat are connected between point A and B. तर A आणि B जे पॉईंट आहे यामध्ये सेल आणि की हे रिओस्टॅट हे कनेक्ट केले आहेत. तर नेक्स्ट आपण प्रोसिजर पाहणार आहोत त्याची. A suitable resistance capital R is selected from resistance box. The jockey is brought in contact with AB at various points on the wire AB and the balance point null point capital D is obtained.
आता आपण हा जे रेजिस्टन्स बॉक्स आहे राईट साईडचा, या रेजिस्टन्स बॉक्समध्ये कॅपिटल आर इतका आपण नॉन रेजिस्टन्स काढला. आणखीन जॉकी जे आपण ए पॉईंट टच केली, ए पॉईंट पासून आपण बी पॉईंट पर्यंत हे वायरवरून आपण एक 1 मीटर वायर जे आहे त्यावरून आपण जॉकी स्लाइडिंग करत गेलो. तिथपर्यंत गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही, तिथपर्यंत आपण स्लाइडिंग करत गेलो. आणि ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल त्या ठिकाणी हे स्लाइडिंग स्टॉप करायचं आहे. स्टार्ट स्लाइडिंग फ्रॉम दिस ए पॉईंट फ्रॉम जॉकी ऑन दिस वायर अँड अप टू गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. इफ गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन देन स्टॉप स्लाइडिंग. आपण जिथं गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत तर स्लाइडिंग स्टॉप करायचं आहे. गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवते मिनिंग काय, आय जी इक्वल टू झिरो झालं. आय जी इक्वल टू झिरो म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इक्वल झिरो. नल कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन इथं ऑब्टेन झालेली आहे. द गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन व्हेन द जॉकी इज ॲट द बॅलन्स पॉईंट. ज्यावेळी बॅलन्स पॉईंट असेल त्यावेळी गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. आता याची कॅल्क्युलेशन करायचं आपण. जिथं आपण झिरो डिफ्लेक्शन दाखवलं तिथं थांबलेलं आहे, पण त्याला आपण डी पॉईंट म्हटलेलं आहे. लेट द respective length of the wire between A and D and that between D and C be Lx and Lr. Then using the condition for balance we get. आता इथं आपण D पॉईंट घेतलाय, A पासून D पर्यंतची Lx वायर घेतली आपण आणि D पासून B पर्यंतची Lr घेतली. तर बॅलन्सिंग कंडिशनसाठी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे P डिवाइड बाय Q इक्वल टू R डिवाइड बाय S. दॅट इज X डिवाइड बाय R इक्वल टू दिस लेंथ डिवाइड बाय दिस लेंथ. दॅट इज X बाय R इक्वल टू R AD आर बी डी. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ दिस एडी वायर, ए टू डी वायर आणखीन डी टू बी वायर जे आहे ह्याचा रेजिस्टन्स, म्हणजे हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा रेजिस्टन्स इक्वल टू हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा रेजिस्टन्स. म्हणजे एक्स बाय आर इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ ए बी अँड रेजिस्टन्स ऑफ बी डी. हे दोन्ही रेजिस्टन्स आहेत तिथं आपण रेशो घेतला आहे. नाऊ if L is the length of the wire and rho its specific resistance and A its area of cross section, then आता L ही वायरची लेंथ घेतली, रो ही रेजिस्टिव्हिटी आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स, आणखीन त्या वायरचा क्रॉस सेक्शन एरिया ए घेतल्यानंतर आता रेजिस्टन्स जे आहेत रेजिस्टन्स ए डी म्हणजे ए टू डी ही जी वायर आहे हा ए टू डी वायरचा रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स रो एल बाय ए हे रेजिस्टन्स ए डीचा. सिमिलरली फॉर बी डी रो एल लेंथ फॉर बी डी वायर अँड डिवाइड बाय एरिया. ह्या व्हॅल्यू आपण इथं आर ए डी आणि आर डी बी बी डी जे आहेत डी बी इथं पुट केल्या. एक्स बाय आर इक्वल टू आर ए डी बाय आर डी सी आपण ऑलरेडी इक्वेशन इथं पुट केलं आहे बॅलन्सिंग कंडिशनचं इक्वेशन. त्यामध्ये आर ए डीची व्हॅल्यू पुट केली, रो एल एक्स बाय ए अँड आर डी सी जे हे आर रो एल आर बाय ए हे बी डी आहे, बी डी इथं पाहिजे. देन रो कॅन्सल्स, ए कॅन्सल्स, देन एल एक्स बाय एल आर. Rearranging terms x equal to Lx by Lr into R. This is unknown resistance. Knowing Lx and Lr, the value of unknown resistance can be determined. आता इथं आपण Lx ही ह्या स्केलवरती लेंथ मेजर करू शकतो, Lr पण ही ह्या स्केलवरती लेंथ मेजर करू शकतो आपण. बॅलन्सिंग पॉईंट आपल्याला इथं D ला मिळाल्यानंतर आणि R हा रेजिस्टन्स आपल्याला नोन असतो ह्या रेजिस्टन्स बॉक्समधला. ह्या व्हॅल्यू पुट करून आपण x ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो, अननोन रेजिस्टन्स आपण इथं फाइंड आउट करू शकतो. ह्या नावाचे ऍप्लिकेशन जे आहेत ह्या मीटर ब्रिजचे ऍप्लिकेशन, त्यामध्ये पहिला ऍप्लिकेशन आहे द व्हिटस्टोन्स ब्रिज इज यूज्ड फॉर मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसियसली. तर व्हेरी लो रेजिस्टन्स जे आहेत स्मॉल रेजिस्टन्स पण आपण ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. वी कॅन ऑल्सो मेजर द क्वांटिटीज सच ॲज गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड इम्पिडन्स युजिंग मीटर ब्रिज. तर ह्या इन्स्ट्रुमेंट जे आहेत हे गॅल्व्हनोमीटरचा, कॅपॅसिटन्सचा, इंडक्टन्स, इम्पिडन्स यांचं जे आहेत रेजिस्टन्स हे पण रेजिस्टन्स आपण ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. हे जे या मीटर ब्रिजची ऍप्लिकेशन्स आहेत. नेक्स्ट सोर्स ऑफ एरर्स. आता याच्यामध्ये आपण मीटर ब्रिज जे हा एक्सप्लेन करते वेळी काही एरर्स येऊ शकतात, त्यामध्ये काही एररचे सोर्स आहे. त्यामध्ये पहिला एरर जे आहे द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. आपण ज्यावेळी टॅपिंग करतो, स्लाइडिंग करतो, त्यामुळे वायरचा क्रॉस सेक्शन एरिया जे हा युनिफॉर्म थोडा राहत नाही. त्यामुळे युनिफॉर्म नसल्यामुळे पण यामध्ये ह्या अननोन रेजिस्टन्स आपण जे मेजर करतो त्या रेजिस्टन्स मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतो. पहिला हा सोर्स आहे. सेकंड जे आहे द एंड्स ऑफ द वायर आर शोल्डर्ड टू द मेटॅलिक स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप विच इज नॉट टेकन इन टू अकाउंट. तर आपण जी 1 मीटर वायर जे आहे ही 1 मीटर वायर ए बी हा एंडला कनेक्ट करतो, जोडतो. त्या ठिकाणी शोल्डर करते वेळी त्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत कॉन्टॅक्टमुळे हा रेजिस्टन्स येऊ शकतो.
हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जे आहे, हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आपण यामध्ये कन्सिडर केलेला नाही, तो पण त्या आपण अननोन व्हॅल्यूमध्ये काढलेला असतो, कॅल्क्युलेट केला असतो. हा पण सेकंड एरर आहे, सोर्स ऑफ एरर. थर्ड जे आहे, द मेजरमेंट ऑफ LX अँड LR मे नॉट बी ॲक्युरेट. आपण घेतेवेळी मेजरमेंट थोडं ॲक्युरेट नसतं याच्यामध्ये, त्यामुळे पण थोडा एरर्स यामध्ये येऊ शकतो LX आणि LRच्या मेजरमेंटमुळं. हे याचे 3 सोर्सेस ऑफ एरर्स आहेत. आता हे 3 सोर्सेस ऑफ एरर जे आहेत हे मिनिमाइज करण्यासाठी, कमी करण्यासाठी काही टेक्निक आहेत. त्यामध्ये पहिलं जे आहे, द व्हॅल्यू ऑफ R इज सो ॲडजस्टेड दॅट द नल पॉईंट इज ऑब्टेन टू मिडल 1/3 ऑफ द वायर so that percentage error in the measurement of LX and LR are minimum and nearly the same. तर आपण जे जॉकीची स्लाइडिंग करतो, नल पॉईंट जे ऑब्टेन करतो, हा नल पॉईंट जनरली मिडलला येईल असं आपण रिडिंग घ्यायचं. त्यामुळं हा एरर्स कमी होऊ शकतो. पहिला एरर जे आहे मिनिमाइज एररमध्ये पहिलं मेथड आहे. सेकंड आहे, द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ अननोन रेजिस्टन्स X अँड नोन रेजिस्टन्स बॉक्स R. जनरली आपण एक्सपेरिमेंट करतेवेळी अननोन रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट करतो, नॉन रेजिस्टन्स बॉक्स आपण राईट गॅपमध्ये कनेक्ट करतो, आणखीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ते दोन्ही गॅप इंटरचेंज करायचे, म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स लेफ्ट गॅपमध्ये आणि अननोन रेजिस्टन्स राईट गॅपमध्ये कनेक्ट करून परत अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून दोन्हीचा मीन घ्यायचा. ह्यामुळं थोडं एरर कमी होऊ शकतो, मिनिमाइज होऊ शकतो. सेकंड मेथड आहे. थर्ड आहे, द जॉकी शुड बी टॅप्ड ऑन द वायर अँड नॉट स्लाइडेड. We use jockey to detect whether there is a current through the central branch. This is possible only by tapping the jockey. तर जॉकी जे आहे, ही जॉकी आपण त्या वायरवरून टॅपिंग करत गेलो स्लाइडिंगच्या ऐवजी, तर हा पण एरर मिनिमाइज होऊ शकतो. हे याचे एरर्स मिनिमाइज करण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत आणि आपण सोर्सेस ऑफ एरर्स आणखी त्याचे मिनिमाइज करण्यासाठी मेथड्स आपण पाहिल्या इथं ह्या मीटर ब्रिजच्या एक्सपेरिमेंटमध्ये. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.